पहिली बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतापदी असलेल्या किशोरी पेडणेकर या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट किशोरी पेडणेकर यांनी का घेतली या संदर्भात प्रश्न आहेत। मात्र या वेळेला त्यांच्या सोबत त्यांच्या गटाचे इतर अनेक नेते उपस्थित होते। यात महेश सावंत, अजय चौधरी, सुनील प्रभू, अनिल परब ही नेते मंडळी आपल्याला दृश्यामध्ये दिसतात। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, ज्या पद्धतीने ही दृश्य दिसतात त्यावरून एखाद्या शासकीय कामाच्या निमित्ताने ही भेट घेतलेली आहे असं वाटतंय, काय तपशील आहे? नक्कीच प्रसाद सर, काही दिवसापूर्वी मुंबईत पाऊस पडला होता। त्या संदर्भात ज्या ठाकरे गटाच्या माजी महापौर आहेत किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्यांनी एका गोष्टीसाठी जे ते बीएमसीच्या दालनात म्हणजे महापौरांच्या कार्यालयामध्ये जाऊन जे ते कर्मचाऱ्यांशी जी ती हुज्जत घातली होती, असा प्रकार सगळा घडला होता, अशी तक्रार आहे ती ऋतू तावडे महापौर यांनी केली होती। मात्र या सगळ्या संदर्भात ऋतू तावडेंनीही माजी महापौर म्हणजे ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची तक्रार देखील केली होती। मात्र या सगळ्या संदर्भात आता दोघांमध्ये हा जो तो वाद तो वाढलेला पाहायला मिळतोय। कारण ठाकरे गटाच्या ज्या माजी महापौर किशोरी पेडणेकर त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि एक पत्र दिलंय। त्या पत्रातून मिळालेली जी सूत्रांची माहिती आहे त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांनी जी महेंद्र, एक पुढचा प्रश्न पटकन विचारतो। आपल्या हातामध्ये फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे। याचा अर्थ ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देत आहात, जर समजा पेडणेकर आणि तावडे यांचं भांडण हे असंच वाढणार असेल तर याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होईल का? नक्कीच तर या संदर्भातच ही भेट होती आणि ज्या किशोरी पेडणेकर आहेत त्यांनी एक पत्र दिलंय। त्याच्यामध्ये ऋतू तावडे ह्या बैठका लावत नाही, सभागृह लावत नाही आणि मुख्यमंत्री म्हणून आपण मध्यस्थी करावी अशी मागणी आहे या पत्राद्वारे केली अशी माहिती मिळते। त्यामुळे मुख्यमंत्री आता काय मध्यस्थी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। किशोरी पेडणेकर यांच्यासोबत नगरपालिकेतील काही नगरसेवक आणि ठाकरे गटाचे आमदार या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते। धन्यवाद महेंद्र।